ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळत जातील. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि हा संदेश मोजून 18 ते 20 मिनिटे नक्की ऐका. तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणत आहेत की आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपण आपल्या वाटेला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे फक्त महत्वाचे आहे. आणि तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्म जबाबदार आहेत. हे एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी मात्र लागतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुम्हाला मनाला नक्की शांतता मिळेल आणि ते खरंच सुख तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या वाटेला राहा आणि स्वामींची भक्ती करा. स्वामींची सेवा तुम्ही करत असाल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आपल्या आयुष्यात. आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाहीये. आणि ज्याला हे कळते ना, त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरजही नाही. म्हणून आयुष्यामध्ये समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळं बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना तुम्ही परिपूर्ण करायला नक्कीच जा. आणि तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म मी मानत नाही आणि मी फक्त हाच धर्म मानतो. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र नक्कीच असतं. म्हणून नेहमी आनंदात असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि तो व्यक्तीही चांगला असतो. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा. आणि ती नवी दिशा सापडली की तुम्हाला जगण्याचं मोल हे नक्कीच कळून जाईल. आणि आयुष्यात प्रयत्न एवढे करा की अपयश देखील मानेल हार आणि संकटे समोर नष्ट होतील. जिद्दीने करा तुम्ही नक्कीच प्रतिकार. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी असण्यालाच खरं आयुष्य म्हणतात. आणि आयुष्य प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जाते. काहीतरी कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार मात्र असतं. म्हणून देव धर्म पाहत नाही, नक्कीच तो कर्म तुमचे पाहणार आहे. आणि ते कर्मानुसार तर तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि चांगले जगले सुद्धा पाहिजे. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्वाचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागण्यापेक्षाही चांगले नक्कीच घडेल आणि चांगले विचार होईल. आणि सुद्धा म्हणून तुमचं नशीब हे चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. आणि खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि स्वामी समर्थ आम्हाला धीर देत असतात आणि ते म्हणत असतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईट दिवसही राहणार नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्वामी माऊली सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला माहिती असते. आणि त्या व्यक्तीला तुम्ही ठामपणे ती सांगू नका आणि त्याच व्यक्तीला कधीच तुमचा मोठेपणा तुम्ही दाखवू नका.
तो दाखवायचाही नसतो. म्हणून होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टीची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. आणि या जीवनात काही वेळांनी ती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणी अडकवते, आणि ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. म्हणून पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं संपतं आणि थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू मात्र होत असतं. आणि जगण्यासाठी संघर्ष नसतोच, आणि संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. मग तुम्हाला भिण्याची कशाचीही गरज नाहीये. प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे मात्र नक्कीच महत्वाचं असतं. आणि लोकांना तुम्हाला हरवलेले पाहायचे, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला मात्र आपल्याला सांगायचे असते. आणि जेव्हा सगळं संपलं असं वाटेल ना, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो आणि नवीन मार्ग आपल्याला दाखवत असतो. आणि जे मिळाले त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक गोष्ट महत्वाची हरवते, ते म्हणजे समाधान. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधान नक्कीच मानलं पाहिजे. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी मात्र हवं असतं. मग तुम्ही असं अजिबात करू नका, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळेलच अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वामींची भक्ती करत चला आणि स्वामींवर विश्वास ठेवत चला. नक्की चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. म्हणून माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ना, ती व्यक्ती खूप स्पेशल असते. आणि ते आपले स्वामी महाराज आहेत. कारण आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असतो, आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून आपण त्यांचं नक्कीच उत्तर घेत असतो. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी संपत नसतो, आणि त्याला कोणी संपवूही शकत नाही. कारण स्वतः स्वामी महाराजांचा हात त्याच्या पाठीवर असताना त्याला कोणी हरवू शकणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी नक्कीच आहे. आणि म्हणून जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून लोक दगडाला देव मानत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जिवंत माणसाला नक्कीच त्यांच्या भावना समजून घेतल्या तर त्यातही आपल्याला देव हा नक्कीच मिळू शकतो. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. असं आपलं जीवन दुसऱ्यांसाठी आपण जगायला हवं. कुणीतरी खूप छान लिहितंय आणि सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येतं, आणि पण नशिबात नसेल तर आपलेलंही आलेलं हे निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका, आणि त्यातच तुम्ही आनंदी राहायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच मात्र लागत नाही. आणि शक्य असेल तेवढं इमानदारीने मेहनत करा, बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल, यावर फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आणि जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते, आणि जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्यांचाच पूर्ण आनंद घ्या. आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीये. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत, आणि ते लवकर देणार आहेत. कारण स्वामी त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. आणि स्वामी म्हणत आहेत, लवकरच बाळा तुझे चांगले दिवस चालू होणार आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाव तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असा विश्वास स्वामी आपल्याला देत आहेत. आणि तो विश्वास नक्कीच स्वामी आपल्यावर भाल करतील. म्हणून ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ना, ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. आणि स्वतःला एकटे कधी समजू नका, कारण तुमच्या सोबत विश्वास आहे, तुमच्या सोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्या सोबत एक कला आहे, तुमच्या सोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, आणि सर्वात महत्वाचं तुमच्या सोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे आणि लागा कामाला. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी वाट. पण तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात, आणि स्वामीच नेऊन जातील तुला यशाच्या शिखरावर. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. म्हणून आपली कर्म आपण अशी केलेली असतात, तशीच फळं आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये मिळणार असतात. आणि मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं, तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं,
किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. आणि आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून मात्र तुम्ही ठाम राहायला हवं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण पण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, यकीन करो वो जब देगा बेहतरीन देगा, नहीं तो बेहतरीन देगा आणि बेहतर से बेहतर तुमको देगा, ये ध्यान में रखो, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून हम गया नहीं अभी जिंदा है हे स्वामींचे वाक्य खूप प्रचलित आहे. म्हणून स्वामी कुठेही गेलेले नाहीयेत, ते तुमच्या पाठीशी कायम असतात आणि त्यांना सर्व काही माहिती असतं. म्हणून निस्वार्थ मनाने त्यांच्यावर विश्वास तुम्हाला ठेवायचा असतो. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा मात्र नसतो. आणि जीवनामध्ये तुम्ही संस्कार चांगले ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. नक्की चांगल्या मार्गाला स्वामी तुम्हाला घेऊन जातील आणि मोठं व्हायला ओळख नाही तर माणसाची मनं तुम्हाला नक्की जिंकावी लागतील. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी ही एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी नक्कीच आहे. म्हणून कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतो काळजी, भिवू नको स्वामी माऊली खंबीर उभी तुझ्या पाठी. एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ते तुला कधी सुद्धा हरू देणार नाहीत. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त अहंकार दिसतो आणि गर्व त्याला होऊन जात असतो. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात आणि आपण सुख प्रत्येकालाच द्यावं. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपला स्वभाव एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे आणि जे आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हाच फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण तरी पण कारलं कडू, ऊस गोड असतो तर चिंच ही आंबट होते. पण हा दोष पाण्याचा तर नाही ना, मग तर बीजाचा आहे. तसेच देव सुद्धा सर्वांसाठी सारखंच प्रेम देतात, पण दोष कर्माचा असतो. आपण जशी कर्म केली तसं आपल्याला फळ हे मिळत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपण नक्कीच जीवनामध्ये संकटाला सामोरे जाणार आहोत. म्हणून तुमची कर्म चांगले ठेवा, सर्व काही नक्कीच चांगलं सुद्धा होणार आहे. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव, तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव. स्वामीच तारतील ही भवसागाची नाव आणि हीच नाव स्वामी तारणार सुद्धा आहेत. म्हणून चालतो तर ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत मात्र असतो आणि म्हणूनच आपल्याला ठेस लागत असते. म्हणून केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधी वाया जात नाही. संयम ठेवा, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच आणि ते तुला मिळणारच आहे. म्हणून देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच ते अनमोल आहे. आणि जी व्यक्ती आणि जी गोष्ट आपल्याला भेटत नाही ना, ती आपल्यासाठी नक्कीच अनमोल सुद्धा असते. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तो फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे आणि आपला होणार सुद्धा आहे. म्हणून संयम तुम्ही नक्कीच बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला नक्कीच जावे लागणार आहे आणि त्यासाठी स्वामी आपली परीक्षा नक्कीच बघत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे आणि त्याचा फक्त आपण चांगल्या प्रकारे सदुपयोग करता आला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगल्या गोष्टी आपण नक्कीच आयुष्यामध्ये करून पाहू. म्हणून पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. म्हणून आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळी देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि तुमच्याकडे सर्व काही असतं. म्हणून वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाला तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवायला लागते. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन मात्र आपल्याला पुसावं लागतं. म्हणून कळेत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल हे उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधी कधी या आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे की ज्यात तुम्ही कधी मोठे दिसणार नाहीत
आणि नक्कीच छोटेच दिसणार. म्हणून तुझ्या हसण्याचं जीवन, मी तुझ्या हसण्यानं आनंदी. मी देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो आणि तुझ्या जगण्यात धन्य आहे मी. आणि असंच आपले आई नक्कीच असते आणि तसेच आपले स्वामी माऊली सुद्धा आहेत. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द आपले सुंदर पाहिजे आणि ते असलेच पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच ते विसरत नसतात. म्हणून स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व खरंच सुरू होत असतं. आणि स्वामीच आपले गुरु कायमच्या आपण ठेवले पाहिजेत. म्हणून नशिबात नसेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून स्वामींना भेटायचे कधी टाळू नका आणि स्वामींना नमस्कार दररोज तुम्ही करा. आणि काही वेळा तुम्हाला स्वामींना भेटायला नक्कीच तुम्हाला टाइम मिळणार नाही, तर मनातून फक्त स्वामींचं नाव घ्या. नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन देतील. आणि संकट येतील तेव्हा गुरुवचन विसरू नका. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. आणि असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत. कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे आणि समाधान प्रत्येकालाच असायला हवं. आणि प्रत्येकाकडे समाधान नक्कीच असायला हवं. कारण समाधानाने व्यक्ती अतिसंतुष्ट मात्र होत असतो. म्हणून जीवन दिले तू सांभाळणारही तूच. आशा नाही, विश्वास आहे. दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होई त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिली बघ त्यानेच साथ. नको डगमगू स्वामी देतील हात. स्वामी देतील हात. कौतुक करणाऱ्यांना अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी. आणि जे आपल्या आयुष्यातील पूर्ण नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला लावेल. आणि ती व्यक्ती म्हणजे आपले स्वामी आहेत. म्हणून जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न तुमची पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. तर भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय की निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. आणि म्हणून वेळ ही कमजोर असली तर मग आपण खचायचं नसतं आणि पुढे चालत राहायचं असतं. म्हणून फक्त संकटांना घाबरू नकोस. तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव आणि आत्मविश्वास तुझ्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून कितीही गायले तुमचे भजन तरी भरत नाही माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुमचे दर्शन. स्वामी तुमचे दर्शन. म्हणून स्वामींचे दर्शन घ्यायला कधीच अंतर पाडू नका आणि विसरू नका. आपल्या देहावर आणि देवावर कायम निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येणारच आहेत. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला नक्कीच परिपूर्ण करून टाकत असते. म्हणून संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्या साईडने उभे राहतील आणि तुमच्या मागे नक्कीच ते बिनसंकोच उभे राहतील. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला तो थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधी होतच नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्ती तर नक्कीच असावं लागतं आणि स्वामींची सेवा त्यासाठी आपल्याला मनापासून करावी लागते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार आहे आणि तुला सर्व काही मिळणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. आणि अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरची प्रेम भक्ती होय. आणि ती भक्ती आपण कधी विसरायची नाही. स्वामी म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही टाईप करा आणि मनापासून टाईप करा. निस्वार्थ भक्तीने टाईप करा. नक्कीच तुम्हाला स्वामींची आठवण तरी माझ्या या वाक्याने येईल. मग तेवढेच पुण्य मलाही लाभेल आणि तुम्हालाही लाभेल. म्हणून आपण कुणाची वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतः रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच जाणवेल आणि तो बदल तुमच्यात नक्कीच होईल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळवत हे वाक्य आशीर्वाद म्हणून जर का पडलं ना आणि तुम्हाला कोणी बोललं ना तर आपल्याला ते चांगलं सकारात्मक वाटलं पाहिजे आणि अशी कर्म आपण केली पाहिजे. कारण जर आपल्याला कर्माची फळे मिळत असतील तर आपण चांगली केलेली फळे ही चांगलीच मिळतील आणि चांगली वाईट केलेली कर्म त्याला आपल्याला वाईटच फळे मिळतील. म्हणून तुम्हाला कशी कर्म करायची आहे तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं.
कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख मात्र कुठेच नसते आणि कुठेतरी मनात कर्माची भीती आहे. म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी मात्र नक्कीच असते आणि त्यामुळेच नक्कीच कर्माची भीती अजून तर लोकांमध्ये उरलेली आहेच. म्हणून नक्कीच देवाची भीती सुद्धा आहेच. म्हणून ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो आणि जर आत्मविश्वास तुमचा नक्कीच ठाम असेल ना, तर अशक्य असे जीवनामध्ये काहीच नसते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगल्याच गोष्टी मिळत असतात आणि चांगल्याच गोष्टी आपल्या सोबत होत असतात. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो आणि अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या अडचणी मिटून जातात आणि त्या स्वामींच्या कृपेने नक्की संपतात सुद्धा. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत असे निस्वार्थ पाणी येत असेल ना, तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून स्वामींवरची निष्ठा आणि भक्ती नक्कीच तशीच ठेवा. स्वामी सांगतात, जर माझा एक भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना, तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः त्यांना नक्कीच देईन. आणि अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरच प्रेम आणि भक्ती नक्कीच आहे. म्हणून स्वामी समर्थ भरपूर काही मोठी शक्ती आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचं म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते नक्कीच शक्य करत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि या दोन गोष्टी न दिसल्या तरी नक्कीच ते आशीर्वाद स्वामी तुम्हाला लागू पडतील. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले कर्म करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी वचन देत आहेत. आणि ते वचन लक्षात ठेवा, कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच आणि निघणारच आहे. म्हणून माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झालं हे सगळं उलट. माणसाचा वापर केला जातो आणि पैशांवर मात्र नक्कीच प्रेम केलं जातं. म्हणून मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून सुख आहे तर दुःख सुद्धा आहे आणि ते असणारच आहे, त्याशिवाय सुखाला सुद्धा मजा नाही. म्हणून दुःख हे असायलाच पाहिजे. जेवढं जास्त दुःख येईल तेवढं मोठं सुखही येणार आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य असते. स्वतः जिथे जातात तिथेच मात्र राहतात आणि आपले गुरु आपल्याला सर्व काही सांगतात, परंतु दुसऱ्यांच्या मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचत असतात. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्याला तुझी जास्त काळजी आहे आणि स्वामींना तुझी जास्त काळजी आहे. म्हणून तुला स्वतःची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी स्वतः तुझी काळजी घेत आहेत. आणि माणसांच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच मात्र होत असते. आणि त्या देवाच्या दरबारात आपले कर्म चांगले असतात तर आपण नक्कीच वरच्या स्टेजवर आपण जात असतो. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता, सीतेला पण आपली अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती ना. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण आहोत. म्हणून आपण आणि जर दुःखामागे हे सुंदर निसर्ग असतो ना, तर मग दुःखामागे सुख मात्र असतं आणि ते दिसायला थोडं उशीर लागत असतो, पण एवढंच की उशिरा मिळालेलं फळ हे नेहमी गोड असतं आणि हे लक्षात आपण नक्कीच घेतलं पाहिजे. देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला कधीच एकटे पाडणार नाही आणि टाकणार नाही आणि सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात आणि ते आज ना उद्या भोगावेच लागतात आणि त्या प्रत्येकालाच भोगावे लागणार आहेत आणि ते तुम्हालाही आणि आम्हालाही भोगावे लागणार. म्हणून चांगले कर्म आपण नक्कीच जीवनामध्ये करत राहिले पाहिजे. जर महाराज माऊली प्रतीक्षा तुम्हाला करायला लावत असतील ना, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत ते टाकत असतात आणि योग्य वेळ आली की कळतेच. आपल्याला फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवतायला शिकले पाहिजे. आणि काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. म्हणून आपण जसे वागू नये आणि आपल्याला जशी देव बुद्धी देईल तसे आपण वागत जावे आणि तसेच आपण सगळं काही गोष्टी करत जायला पाहिजे. कुणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही.
फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे, एवढीच अट असते. आणि आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक हा कोणाला पडत असतो. बस त्या व्यक्तीसाठी नक्कीच तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे आणि जगायला शिकलं सुद्धा पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहा की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माची फळं भेटतील ना, तर ते वाक्य आपल्याला चांगल्या रीतीने अर्थाने आपण घेतलं पाहिजे. म्हणून अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून त्यानुसार तुम्हाला न दिसणारी व्यक्ती जर साथ देत असेल, जसे स्वामी माऊली आपल्याला साथ देत असतात, तर तुम्ही नक्कीच तुमचा वास प्रत्येक ठिकाणी दरवळू शकता आणि प्रत्येक ठिकाणी प्रगतीही तुम्ही करू शकता. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल होत असते आणि तुम्हाला माहिती नसते. आणि हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच षड्यंत्र हे चांगल्या प्रकारे रचावे लागेल. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी जर निभावली तर ती चांगली असतात आणि प्रेमळ सुद्धा असतात. चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती मात्र आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग तुम्ही नक्कीच यशस्वी लवकरात लवकर होणार आहात. आणि स्वामी माऊलींनी तुमची यशस्वी दरवाजे हे उघडले आहेत असा त्याचा अर्थ नक्कीच होत असतो. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. आणि फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी करण्यासाठी तयार झालेले आहेत. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्ही सोडवू शकता आणि तुम्हाला ती शक्ती स्वामी समर्थ देत असतात. म्हणून देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी रुपये मागतात. मग असं कसं देव सगळ्यांना देऊ शकतो? म्हणून खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात, असं तुम्ही कधीच करू नका. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीच स्वतःसाठी काही मागायची मात्र गरज पडणार नाही. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भागच मात्र पडेल. आणि प्रार्थना म्हणजेच फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे असाही होत असतो. म्हणून जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर अजिबात रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही, त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगले असते ना ते निवडून म्हणून देव तुम्हाला देत असतो. आणि देव काहीतरी देईल म्हणून नक्की जा मंदिरात सुद्धा जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून देवाचे धन्यवाद करायला तरी मंदिरात नक्कीच जायला शिका. आणि जेव्हा गोष्टी या सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागतात तेव्हा त्यांना सोडून देणंच हे ठीक असतं. आणि म्हणून जास्त तुम्ही सहनशक्ती तुमची नसेल तर सहन करणं शक्य होत नसेल तर सहन करू नका. आणि आयुष्यात अशी एक वेळ येते तिथे आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्याला कुटुंबाची काही इच्छा आहे हे महत्वाचं जास्त असतं. आणि तेच महत्व आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि अंत ही आरंभ आहे, वासना हे मोह आहे, असं समज ही ज्ञान आहे, आणि अपेक्षा हे दुःख आहे, आणि एकांत ही सुख आहे. म्हणून तुमचा जो शेवट असतो तो आरंभ असतो. वासना हा तुमचा मोह आहे आणि तुमची जी समज आहे ना तेच तुमचं ज्ञान आहे. आणि तुमची ज्या अपेक्षा तुम्ही ठेवतात तेच तुमचं शेवटी दुःखात रूपांतर होऊन जातं. आणि तुमचा हा जो एकांत असतो, तुम्ही शांत बसलेले असतात, तेच तुमचं सुख असतं. हे सर्वात शेवटचं आणि अति अंतिम वाक्य आहे आणि हे सर्वात खरं वाक्य आहे. म्हणून हिंमत ठेवा आणि पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर आधी साधी माणसं आहोत, म्हणून तुम्हालाही टोमणे सहन करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहिले पाहिजे. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. मग तुमचं वय कितीही असो आणि कसंही असो, तुमची सुरुवात नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आहे आणि चांगलीच होणार आहे. म्हणून एकटे चालवून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता येत नाही. आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे आणि हे स्वामी नक्कीच करतील. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास आहे, कारण तो विकत घेता येत नाही आणि विकत विकताही येत नाही. म्हणून मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हळूच बसत असतो.
आणि म्हणून आपण लहान लहान गोष्टीतला आनंद घ्यायला शिकले पाहिजे आणि तो आनंद घेतला की आपल्याला नक्कीच समाधान सुद्धा लाभू शकते. म्हणून ज्याची सुरुवात इमानदारी, कष्ट आणि शून्यातून होते त्यांना हरण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व दिले जाते आणि तेच महत्व आपल्याला मिळत असते. म्हणून सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर हे पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची मात्र ती सुरुवात नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, खूप मोठे व्हा आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच मात्र जीवनात विसरू नका. कारण तसे केले तर तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. आणि स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावता धावता मी तुमच्या दरबारी येऊ शकेन, अशी प्रार्थना स्वामींना करा. आणि मला अशी सद्बुद्धी द्या की मी रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो, ओठांवर फक्त तुमचे नाव असेल व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवण्यासाठी ताकद द्या. आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन आणि चांगले मन मला नक्कीच द्या. आणि मित्रांनो, हा संदेश आणि हा सुविचार स्वामींचा तुम्हाला आवडत असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा संदेश पुढे नक्कीच ऐकत राहा, तुम्हाला अजून खूप जास्त अनुभव येतील. स्वामी म्हणत आहेत की आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे फक्त महत्त्वाचे आहे. आणि तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी मात्र लागतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुम्हाला मनाला नक्की शांतता मिळेल आणि ते खरं सुख तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या वाटेला राहा आणि स्वामींची भक्ती करा. स्वामींची सेवा तुम्ही करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुमचा हात नक्कीच आमच्या पाठीवर राहू द्या आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद मिळू द्या असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आपल्या आयुष्यात. आणि कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळते ना, त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजही नाही. म्हणून आयुष्यामध्ये समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना तुम्ही परिपूर्ण करायला नक्कीच जा. आणि तहानलेल्या पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म मी मानत नाही आणि मी फक्त हाच धर्म मानतो. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र नक्कीच असतं. म्हणून नेहमी आनंदात असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि तो व्यक्तीही चांगलाच असतो. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा. आणि ती नवी दिशा सापडली की तुम्हाला जगण्याचं मोल हे नक्कीच कळून जाईल. आणि आयुष्यात प्रयत्न एवढे करा की अपयश देखील मानेल हार आणि संकटे समूळ नष्ट होतील. जिद्दीने करा तुम्ही नक्कीच प्रतिकार. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी असण्यालाच खरं आयुष्य म्हणतात. आणि आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काहीतरी कसं वागायचं ते शिकवतात, काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार मात्र असतं. म्हणून देव धर्म पाहत नाही, नक्कीच तो कर्म तुमचे पाहणार आहे आणि त्या कर्मानुसार तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि चांगले जगले सुद्धा पाहिजे. म्हणून आरंभ करण्यासाठी
आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्वाचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही चांगले नक्कीच घडेल आणि चांगले होईल सुद्धा. म्हणून नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. आणि खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि स्वामी समर्थ आम्हाला धीर देत असतात आणि ते म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईट दिवसही राहणार नाही, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून स्वामी माऊली सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असू शकते आणि त्याच व्यक्तीला कधीच तुमचा मोठेपणा तुम्ही नका दाखवू आणि तो दाखवायचाही नसतो. म्हणून होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. आणि या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. म्हणून पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं संपतं आणि थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू मात्र होत असतं. आणि जगण्यासाठी संघर्ष नसतोच, आणि संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. मग तुम्हाला भिण्याची कशाची गरज नाही. प्रत्येकात गुण आणि दोष असतातच, तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे मात्र नक्कीच महत्वाचं असतं. आणि लोकांना तुम्हाला हरलेले पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला मात्र आपल्याला सांगायचे असते. आणि जेव्हा सगळं संपलं असे वाटते ना, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो आणि नवीन मार्ग आपल्याला दाखवत असतो. आणि जे मिळाले त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्वाची गोष्ट हरवतीये, ते म्हणजे समाधान. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधान नक्कीच मानलं पाहिजे. माणसाचे आयुष्य देणाऱ्या प्रत्येक समस्यांची 2 कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी मात्र हवं असतं. मग तुम्ही असं अजिबात करू नका आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळेलच अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वामींची भक्ती करत चला आणि स्वामींवर विश्वास ठेवत चला. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप स्पेशल असते, आणि ते आपले स्वामी महाराज आहेत. कारण आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असतो आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून आपण त्याचं नक्कीच उत्तर घेत असतो. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि त्याला कोणी संपवू शकत नाही. कारण स्वतः स्वामी महाराजांचा हात त्याच्या पाठीवर असताना त्याला कोणी हरू शकणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी नक्कीच आहे. आणि म्हणून जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून लोक दगडाला देव मानत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जिवंत माणसाला नक्कीच त्यांच्या भावना समजून घेतल्या तर त्यातही आपल्याला देव हा नक्कीच मिळू शकतो. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही, असं आपलं जीवन दुसऱ्यांसाठी आपण जगायला हवं. कोणीतरी खूप छान लिहिलंय आणि सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं परत पण येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका आणि त्यातच आनंदित राहायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच मात्र लागणार नाही. आणि शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा, बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल, यावर फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आणि जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते, आणि जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्यांचाच पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत आणि ते लवकर देणार आहेत. कारण स्वामी त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि स्वामी म्हणत आहेत, लवकरच बाळा तुझे चांगले दिवस चालू होणार आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असा विश्वास स्वामी आपल्याला देत आहेत. आणि तो विश्वास नक्कीच स्वामी आपल्यावर नक्कीच बहाल करतील. म्हणून ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. आणि स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे.
तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता? चला पुढे आणि लागा कामाला. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझीच वाट. पण तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीचे पकडतील तुझा हात आणि स्वामी नेऊन जातील तुला यशाच्या शिखरावर. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. म्हणून आपली कर्म आपण जशी केलेली असतात तशीच फळं आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये मिळणार असतात. आणि मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. आणि आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून मात्र तुम्ही ठाम राहायला हवं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, यकीन करो वो जब देगा बेहतरीन देगा, नहीं बेहतरीन देगा आणि बेहतर से बेहतर तुमको देगा, ये ध्यान में रखो असं स्वामी म्हणत आहेत. आणि हम गया नहीं अभी जिंदा है हे स्वामींचं वाक्य खूप प्रचलित आहे. म्हणून स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते तुमच्या पाठीशी कायम असतात आणि त्यांना सर्व काही माहिती असतं. म्हणून निस्वार्थ मनाने त्यांच्यावर विश्वास तुम्हाला ठेवायचा असतो. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो. आणि जीवनामध्ये तुम्ही संस्कार चांगले ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा, नक्कीच चांगल्या मार्गाला स्वामी तुम्हाला घेऊन जातील. आणि मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं तुम्हाला नक्कीच जिंकावी लागतील. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी नक्कीच आहे. म्हणून कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतो काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी आहेत आणि ते तुला कधीच हरू सुद्धा देणार नाहीत. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त अहंकारात दिसतो आणि गर्व त्याला होऊन जात असतो. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात आणि आपण सुख प्रत्येकालाच द्यावं. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे आणि जे आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण तरी पण कारलं कडू, ऊस गोड असतो तर चिंच ही आंबट होते. मग हा दोष पाण्याचा तर नाही ना, मग तर बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखंच प्रेम देतात, पण दोष कर्माचा असतो. आपण जशी कर्म केली तसं आपल्याला फळ हे मिळत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपण नक्कीच जीवनामध्ये संकटांना सामोरे जाणार आहेत. म्हणून तुमची कर्म चांगले ठेवा, सर्व काही नक्कीच चांगलं सुद्धा होणार आहे. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. आणि हीच नाव स्वामी तारणार सुद्धा आहेत. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला ठेस लागत असते. म्हणून केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच आणि ते तुला मिळणारच आहे. म्हणून देव आणि मन दिसत नाही म्हणूनच ते अनमोल आहे. आणि जी व्यक्ती आणि जी गोष्ट आपल्याला भेटत नाही ना, ती आपल्यासाठी नक्कीच अनमोल सुद्धा असते. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे आणि आपला होणार सुद्धा आहे. म्हणून संयम तुम्ही नक्कीच बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला नक्कीच जावे लागणार आहे आणि त्यासाठी स्वामी आपली परीक्षा नक्कीच बघत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. आणि त्याचा फक्त आपण चांगल्या प्रकारे सदुपयोग करता आला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगल्या गोष्टी आपण नक्कीच आयुष्यामध्ये करून पाहू. म्हणून पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. म्हणून आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि तुमच्याकडे सर्व काही असतं.
म्हणून वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावे लागते. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन मात्र आपल्याला पुसावं लागतं. म्हणून कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधी कधी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे की ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत आणि नक्कीच छोटेच दिसणार. म्हणून तुझ्या हसण्यानं जीवन, मी तुझ्या हसण्यानं आनंदी, मी देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो आणि तुझ्या जगण्यात धन्य आहे मी. आणि अशीच आपली आई नक्कीच असते आणि तशीच आपली स्वामी माऊली सुद्धा आहेत. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द असले सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. म्हणून स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व खरंच सुरू होत असतं. आणि स्वामीच आपले गुरु कायमचे आपण ठेवले पाहिजे. म्हणून नशिबात नसेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून स्वामींना भेटायचे कधी टाळू नका आणि स्वामींना नमस्कार दररोज नक्कीच करा. काही वेळा तुम्हाला स्वामींना भेटायला नक्कीच तुम्हाला टाइम मिळणार नाही, तर मनातून फक्त स्वामींचं नाव घ्या. नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन देतील. आणि संकट येतील तेव्हा गुरुवचन विसरू नका. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. आणि असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत. कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे आणि समाधान प्रत्येकाला असायला हवं. आणि प्रत्येकाकडे समाधान नक्कीच असायला हवं. कारण समाधानाने व्यक्ती अतिसंतुष्ट मात्र होत असतो. म्हणून जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच, निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. कौतुक करणाऱ्यांना अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी आणि जी आयुष्यातील पूर्ण नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला लावेल. आणि ती व्यक्ती म्हणजे आपले स्वामी आहेत. म्हणून जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न तुमची पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. तर भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय की निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. आणि म्हणून वेळ ही कमजोर असली तर आपण खचायचं नसतं, पुढे चालत राहायचं असतं. म्हणून फक्त संकटांना घाबरू नकोस, तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव आणि आत्मविश्वास तुझ्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून किती गायले तुमचे भजन तरी भरत नाही माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुमचे दर्शन, स्वामी तुमचे दर्शन. म्हणून स्वामींचे दर्शन घ्यायला कधीच नंतर विसरू नका. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येणारच आहेत. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला नक्कीच परिपूर्ण करून टाकत असते. म्हणून संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्या साईडने उभे राहतील आणि तुमच्या मागे नक्कीच ते बिनसंकोच नक्कीच उभे राहतील. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधी होतच नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत नक्कीच असावं लागतं आणि स्वामींची सेवा त्यासाठी आपल्याला मनापासून करावी लागते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार आहे आणि तुला सर्व काही मिळणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागते. आणि अडचणीत असताना स्वामीचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ. आणि संकटात असो किंवा नसो, सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. आणि ती भक्ती आपण कधी विसरायची नाही. स्वामी म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा आणि मनापासून टाईप करा, निस्वार्थ भक्तीने टाईप करा. नक्कीच तुम्हाला स्वामींची आठवण तरी माझ्या या वाक्याने येईल. मग तेवढंच पुण्य मलाही लाभेल आणि तुम्हालाही लाभेल. म्हणून आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकतच नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तो बदल तुमच्यात नक्कीच होईल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळव हे वाक्य आशीर्वाद म्हणून जर कानी पडलं ना आणि तुम्हाला कोणी बोललं ना तर आपल्याला ते चांगलं सकारात्मक वाटलं पाहिजे.
अशी कर्म आपण केली पाहिजे. कारण जर आपल्याला कर्माची फळे मिळत असतील तर आपण चांगली केलेली फळे ही चांगलीच मिळतील आणि चांगली वाईट केलेले कर्म तर आपल्याला वाईटच फळे मिळतील. म्हणून तुम्हाला कशी कर्म करायची हे तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख मात्र कुठेच नसते आणि कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी मात्र नक्कीच असते. आणि त्यामुळेच नक्कीच कर्माची भीती अजून तर लोकांमध्ये उरलेली आहेच. म्हणून नक्कीच देवाची भीती सुद्धा आहेच. म्हणून ध्येय साध्य करणे किती कठीण असो आणि जर आत्मविश्वास तुमचा नक्कीच ठाम असेल ना तर अशक्य असे जीवनामध्ये काहीच नसते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगल्याच गोष्टी मिळत असतात आणि चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत होत असतात. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. आणि अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या अडचणी मिटून जातात आणि त्या स्वामींच्या कृपेने नक्कीच संपतात सुद्धा. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत असे निस्वार्थ पाणी येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. आणि म्हणून स्वामींवरची निष्ठा आणि भक्ती नक्कीच तशीच ठेवा. स्वामी सांगतात, जर माझा एक भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः त्यांना नक्कीच देईन. आणि अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरचं प्रेम आणि भक्ती नक्कीच आहे. म्हणून स्वामी समर्थ भरपूर काही मोठी शक्ती आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य नक्कीच करत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि या दोन गोष्टी न दिसल्या तरी नक्कीच ते आशीर्वाद स्वामींचे तुम्हाला लागू पडतील. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी वचन देत आहेत. आणि ते वचन लक्षात ठेवा. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच आणि निघणारच आहे. म्हणून माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलट. माणसाचा वापर केला जातो आणि पैशांवर मात्र नक्कीच प्रेम केलं जातं. म्हणून मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून सुख आहे तर दुःख सुद्धा आहे आणि ते असणारच आहे. त्याशिवाय सुखाला सुद्धा मजा नाही. म्हणून दुःख हे असायलाच पाहिजे. जेवढं जास्त दुःख येईल तेवढं मोठं सुखही येणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच मात्र राहतात आणि आपले गुरु आपल्याला सर्व काही सांगतात, परंतु दुसऱ्यांचा मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच ते पोहोचवत असतात. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे आणि स्वामींनाच तुझी जास्त काळजी आहे. म्हणून तुला स्वतःची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी स्वतः तुझी काळजी घेत आहेत. आणि माणसांच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच मात्र होत असते. आणि त्या देवाच्या दरबारात आपले कर्म चांगले असतात तर आपण नक्कीच स्टेजवर आपण जात असतो. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती ना. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण आहोत बरं. आणि जर धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख मात्र असतं. ते दिसायला थोडा उशीर लागत असतो पण एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं. आणि हे लक्षात आपण नक्कीच घेतलं पाहिजे. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही आणि सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात आणि ते आज ना उद्या भोगावेच लागतात आणि ते प्रत्येकालाच भोगावे लागणार आहेत आणि ते तुम्हालाही आणि आम्हालाही भोगावे लागणार. म्हणून चांगले कर्म आपण नक्कीच जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे. जर महाराज माऊली प्रतीक्षा तुम्हाला करायला लावत असतील ना तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. आणि काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. म्हणून आपण तसे वागू नये.
आपल्याला जशी देव बुद्धी देईल तसे आपण वागत जावे आणि तसे आपण सगळं काही गोष्टी करत जायला पाहिजे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे एवढीच अट असते. आणि आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक हे कोणाला पडत असतो. बस त्या व्यक्तीसाठी नक्कीच तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे आणि जगायला शिकलं सुद्धा पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहा की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माची फळं मिळतील ना, ते आपण नक्कीच चांगल्या अर्थाने घेतलं पाहिजे. आणि अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवडतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून त्यानुसार तुम्हाला न दिसणारी व्यक्ती जर साथ देत असेल, जसे स्वामी माऊली आपल्याला साथ देतात, तर तुम्ही नक्कीच तुमचा वास प्रत्येक ठिकाणी दरवळू शकता आणि प्रत्येक ठिकाणी प्रगतीही करू शकता. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दल होत असते आणि हे तुम्हाला माहिती नसते. आणि हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच षडयंत्र हे चांगल्या प्रकारे रचावं लागेल. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी जर निभावली तरच ती चांगली असतात आणि प्रेमळ सुद्धा असतात. चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती मात्र आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग तुम्ही नक्कीच यशस्वी लवकरात लवकर होणार आहात आणि स्वामी माऊलींनी तुमचे यशाचे दरवाजे उघडले आहेत असा त्याचा अर्थ नक्कीच होतो. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील सुद्धा. फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी करण्यासाठी तयार झालेले आहेत. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता आणि तुम्हाला ती शक्ती स्वामी समर्थ देत असतात. म्हणून देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी रुपये मागतात. असं कसं देव सगळ्यांना देऊ शकतो? म्हणून खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात, असं तुम्ही कधीच करू नका. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीच स्वतःसाठी काही मागायची मात्र गरज पडणार नाही. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भागच मात्र पडेल. आणि प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे असाही होत असतो. म्हणून जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर अजिबात रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले असते ना ते निवडून देव आपल्याला देत असतो. आणि देव काहीतरी देईल म्हणून नक्कीच मंदिरात सुद्धा जाऊ नका. तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून देवाचे धन्यवाद करायला तरी मंदिरात नक्कीच जायला शिका. आणि जेव्हा गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागतात तेव्हा त्यांना सोडून देणंच हे ठीक असतं. आणि म्हणून जास्त तुम्ही सहनशक्ती तुमची नसेल तर सहन करणं शक्य होत नसेल तर सहन करू नका. आणि आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्याला कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्त्वाचं जास्त असतं. आणि तेच महत्त्व आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा आहे दुःख आहे आणि एकांत ही सुख आहे. म्हणून तुमचा जो शेवट असतो तो आरंभ असतो. वासना हा तुमचा मोह आहे आणि तुमची जी समज आहे ना ते जो तुमचं ज्ञान आहे. आणि तुमची ज्या अपेक्षा तुम्ही ठेवतात तेच तुमचं शेवटी दुःख रूपांतर होऊन जातं. आणि तुमचा जो एकांत असतो, तुम्ही शांत बसलेले असता, ते जे तुमचं सुख असतं हे सर्वात शेवटचं आणि अति अंतिम वाक्य आहे आणि हे सर्वात खरं वाक्य आहे. म्हणून हिंमत ठेवा आणि पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर आधी साधी माणसं आहोत, म्हणून तुम्हालाही टोमणे सहन करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहिला पाहिजे. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. मग तुमचं वय कितीही असो आणि कसंही असो, तुमची सुरुवात नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आणि चांगलीच होणार आहे. म्हणून एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता येत नाही आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल. ही स्वामींची इच्छा आहे आणि हे स्वामी नक्कीच करतील. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही आणि विकताही येत नाही. म्हणून मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हळून बसत असतो. म्हणून आपण लहान लहान गोष्टीतला आनंद घ्यायला नक्की शिकले पाहिजे आणि तो आनंद घेतला की आपल्याला नक्कीच समाधान सुद्धा लाभू शकते. म्हणून ज्याची सुरुवात
इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व दिले जाते आणि तेच महत्त्व आपल्याला मिळत असते. म्हणून सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची मात्र ती सुरुवात नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, खूप मोठे व्हा आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच मात्र जीवनात विसरू नका, कारण तसे केले तर तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. आणि स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावता धावता मी तुमच्या दरबारी येऊ शकेन, अशी प्रार्थना स्वामींना करा. आणि मला अशी सद्बुद्धी द्या की मी रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो, ओठांवर फक्त तुमचे नाव असेल व दानासाठी माझे हात कधी थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवण्याची ताकद मला द्या. आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन आणि चांगले मन मला नक्कीच द्या. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद.